मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील अबुझमाड मध्ये मोठी चकमक अभियान, 3 माओवादी ठार, C60 जवान दीपक मडावी यांना वीरमरण. गडचिरोली जिल्ह्यातील अबुझमाड परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानात मोठी कारवाई समोर आली. घटनास्थळावरून आणखी 2 माओवादी मृतदेह हस्तगत करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 3 माओवादी ठार झाले आहेत. या कारवाई दरम्यान एका C60 जवानांना वीरमरण आले आहेत. गडचिरोली पोलीस मुख्यालयात वीर जवान यांना मानवंदना देण्यात आली. तो क्षण आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. पेश कर फायर फेर फट पेश कर फायर. काल एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट घडला. त्याच्यात आपले जवान शहीद झाले. दीपक चिन्ना मडावी हा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. परंतु आपले जे जवान आहेत त्यांनी फार चांगल्या रीतीने तोंड दिलं ही परिस्थितीला आणि चांगलं आम्हाला यश त्याच्यात मिळालेलं आहे. परंतु हे आपले एक जवान शहीद झालेले आहे. परंतु ही जे चकामक आहे ते अजूनही चालू आहे. आमचे जे जवान आहेत ते हजर आहे ते फील्डमध्ये. पुढची सध्या कारवाई चालू आहे. सध्या जे काल जी आपली घटना घडली त्याचे जे शहीद झालेले जवान आपले त्याचे जे परिवार आहे त्यांचे सोबत आमची सगळ्यांची सहानुभूती आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहे या घडीमध्ये. तसेच बाकीचे जे असतात शासनाकडून जे मदत असतात किंवा जी पुढची कारवाई ती सध्या चालू राहणार. आपले DIG साहेब आणि SP साहेब ते आहेत. सगळी कारवाई आमची पुढे चालू आहे. सर एक जवान जखमीसुद्धा आहेत अशी माहिती प्राप्त झालेली आहे. काय सांगते? अगदी बरोबर आहे. जे जवान आहेत ते फॉर्च्युनेटली त्यांना जास्त लागलेली, परंतु ते त्यांचे जीव वाचला म्हणजे थोडे सेंटीमीटर मिलीमीटर आपण म्हणू शकतो. जी गोळी आहे ते त्यांच्या डोक्याला टच करून गेलेली आहे, परंतु ते वाचलेले आहे. सध्या त्यांची जी परिस्थिती आहे स्थिती आहे ते व्यवस्थित आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहे. जे पुढची कारवाई ते सध्या चालू आहे. सर हिंदी